भल्या भल्यांना संपवलं या मंगळाने. तुम्ही एक खडा घालून मंगळाचे रिझल्ट थांबवणार आहे. बरेच एक्झाम्पल्स दाखवतो की ज्यांचे डिवोर्स झालेले आहेत हे सगळं बघून पण. एक नंबर रेमेडी सांगतो स्वतःचा मंगळ कसा मजबूत करायचा. समाजामध्ये असे बायोडेटा पडलेत की मंगळ असल्यामुळे फक्त रिजेक्टेड आहे, पॅकेज आहे 50-50 लाख रुपये, 1-1 करोड रुपये. तेव्हा त्या माणसाचं घर जर तुम्ही बघशाल ना, यू विल गेट सरप्राईज. जसा घरामध्ये पाऊल टाकशाल तुम्हाला कळेल ह्या माणसाच्या घरात उत्तरेला किचन. समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कुंडलीत काय सगळ्यात पहिलं ते बघायचं. 100 लोकांमध्ये एक माणूस असा असतो की जो योग्य वेळेवर योग्य डिसिजन घेतो आणि निर्भीड डिसिजन घेतो. स्वभावामध्ये रिझल्ट काय दिसून येईल, ह्या माणसाला बोलता 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 कधी तो ट्रिगर होईल काही कोणी सांगू शकत नाही. कुंडली जुळवताना फक्त गुण मिळवणं पुरेसं आहे का? मांगलिक दोषाचं खरं महत्व काय? नमस्कार. आज मी एक अशा इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलतो. समाजामध्ये फार जास्त त्याच्याबद्दल गैरसमज आहेत, त्याच्यावर चर्चा करूयात. काय की लग्न जुळवताना मांगलिक दोष किती महत्वाचा असतो किती नाही, आणि कुंडली जुळवताना नेमकं काय बघायचं असतं. बऱ्याच वेळा लग्न जुळवताना फक्त चंद्र राशी बघितल्या जाते, नक्षत्र बघितल्या जातात, गुण बघितल्या जातात, कुठल्या राशीचा हा व्यक्ती हे बघितलं जातं. 27, 28, 30 गुण मिळाले की एकदम भारी पत्रिका. बरेच एक्झाम्पल्स दाखवतो की ज्यांचे डिवोर्स झालेले आहेत हे सगळं बघून पण. का हे झालं? एक महत्वाचा मुद्दा, गुण जुळले म्हणजे तुमचा संसार सुखी आहे का? उत्तर आहे नॉट ऑलवेज. कारण कुंडली जेव्हा मिळवतो ना आपण, तर दोन व्यक्तीच्या फक्त एक्सटर्नल ॲट्रिब्यूट जुळवायच्या नसतात. त्यांची ओव्हरऑल सायकोलॉजी काय आहे, कुठल्या प्रकृतीचा हा माणूस आहे, यांचे एकमेकांबद्दल एक्सपेक्टेशन्स काय आहेत, ओव्हरऑल एनर्जीज काय सांगतात, या पूर्ण गोष्टींची तपासणी करायची असती. ज्यांना ॲस्ट्रॉलॉजी शिकायचं आहे हा मुद्दा त्यांच्यासाठी सांगतो. सगळ्यात अगोदर स्वतःची कुंडली तुम्ही समजून घ्या. समजा आपल्याकडे एखादा क्लायंट आला, मग तो काय करतो, बऱ्याच वेळा एखादा क्लायंट बहुतेक वेळा म्हणतो की माझा हजबंड असा आहे, माझी वाईफ अशी आहे, माझा मुलगा असा आहे. समोरची व्यक्ती माझ्यासोबत पटवूनच घेत नाही, नीट नाही वागत, काय ना काय काड्या करत असती. पण ॲस्ट्रॉलॉजीचा एक इम्पॉर्टंट नियम असा, समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कुंडलीत काय सगळ्यात पहिलं ते बघायचं. स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू मॅरेज, मंगळाची जी पोझिशन आहे ना फार मॅटर करते. मंगळ म्हणजे काटछाट, ॲक्शन, भांडण किंवा ॲरोगन्स, हेच फक्त मंगळाचे ॲट्रिब्यूट्स थोडी आहेत. मंगळ म्हणजे कॉन्फिडन्स आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट जी तुमच्यात कॉन्फिडन्स बिल्ड करते दॅट इज मार्स, मंगळ. मंगळ म्हणजे धैर्य आहे. लहानपणी तुम्ही बघितलं असेल की भूताचा पिक्चर बघताना 5-6 मुलांपैकी एखादा मुलगा बिलकुल घाबरत नाही, तो पुढे येऊन उभा राहतो, दॅट इज मंगळ. कर्म करण्याची कॅपॅबिलिटी. तुमच्या प्रत्येक टीममध्ये, प्रत्येक फॅमिली मेंबरमध्ये एखादा माणूस असा असेल की कर्म करत राहणार जोपर्यंत सक्सेस मिळत नाही, तो आहे मंगळ. डिसिजन घेण्याची कॅपॅबिलिटी आहे. 100 लोकांमध्ये एक माणूस असा असतो की जो योग्य वेळेवर योग्य डिसिजन घेतो आणि निर्भीड डिसिजन घेतो, दॅट इज मंगळ. कॉम्पिटिशन जर उभी करायची असेल, कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस करायचा असेल, तर तो आहे मंगळ. स्वतःला उभं राहायची ताकद मंगळ क्रिएट करतो. म्हणून जर मंगळ इम्बॅलन्स असेल तर ऑफकोर्स परिणाम जो आहे तो व्यक्तीच्या स्वभावावर किंवा ओव्हरऑल रिलेशनशिपवर 100% होतो. तर मांगलिक दोष म्हणजे नक्की काय? मांगलिक दोष म्हणलं की बरेच लोक भिता. समाजामध्ये असे बायोडेटा पडलेत की मंगळ असल्यामुळे फक्त रिजेक्टेड आहे, पॅकेज आहे 50-50 लाख रुपये, 1-1 करोड रुपये. पण खरंच प्रत्येक कन्क्लुजन मंगळ कुठे आहे हे बघून काढणं असतं. नुसतं मांगलिक आहे आणि म्हणून हा व्यक्ती वाईट आहे असं बिलकुल नाही. मंगळ समोरच्याच्या कुठल्या हाऊसमध्ये आहे, कुठल्या राशीमध्ये आहे, त्याच्यावर कुठल्या प्लॅनेट्सचे काय इम्पॅक्ट्स आहेत, कुठे निगेटिव्ह हिट्स क्रिएट करतोय, कुठे पॉझिटिव्ह हिट्स क्रिएट करतोय, त्याची ऊर्जा किती आहे आणि ओव्हरऑल संपूर्ण कुंडलीमध्ये त्याची ओव्हरऑल भूमिका काय आहे हे बघणं फार गरजेचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मांगलिक व्यक्तीसाठी त्याच एनर्जीचा स्वभाव असलेला जोडीदार योग्य ठरू शकतो का नाही, हेच खरं कुंडली मॅचिंग आहे. उदाहरण घ्या, एखाद्याच्या पहिल्या घरामध्ये मंगळ बसलाय आणि 6व्या राशीत बसलाय. तेव्हा त्या माणसाचं घर जर तुम्ही बघशाल ना, यू विल गेट सरप्राईज. जसा घरामध्ये पाऊल टाकशाल तुम्हाला कळेल ह्या माणसाच्या घरात उत्तरेला किचन आहे. कारण 6वी रास उत्तर दिशा रिप्रेझेंट करते. याचा अर्थ कुंडली आणि वास्तू तुमची एकमेकांना अलाइंड असते. माणूस कर्म का करतो? प्लॅनेट नाही येत कर्म करायला, प्लॅनेट चाकू घेऊन मारायला नाही येत. प्लॅनेट काय करतो? मेंटॅलिटी क्रिएट करतो. मेंटॅलिटी क्रिएट झाली, विचार क्रिएट झाला की माणसाचं मन मॅनिप्युलेट होतं. मन मॅनिप्युलेट झालं
की माणसाची मनस्थिती बदलते आणि तो कर्म करायला भाग पडतो. जर समजा अशा घरात जर किचन उत्तर दिशेला असेल तर ऑफकोर्स उत्तर दिशा जी आहे ती जलतत्वाची. मंगळ म्हणजे फायर रिलेटेड प्लॅनेट. रिझल्ट काय असणार आहे? अग्नी आणि पाणी एकत्र आल्यावर होणार काय? एक तर अग्नी पाण्याचं बाष्पीभवन करून टाकन, नाही तर पाणी अग्नीला बुजवल. स्वभावामध्ये रिझल्ट काय दिसून येईल? ह्या माणसाला बोलता 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 कधी तो ट्रिगर होईल काही कोणी सांगू शकत नाही, ज्यामुळे डोक्यात आग जाईल, भडकायला सुरू होईल 2 मिनिटात. म्हणून फक्त गुण मिळणं, गुण मिळाले, कुंडली जमली, वास्तू काय सांगतीये दॅट मॅटर्स. मंगळ वेगवेगळ्या भावांमध्ये असेल तर काय रिझल्ट क्रिएट करतो? मंगळाची एनर्जी जी आहे ना ती प्रत्येक हाऊसमध्ये एक वेगवेगळ्या स्वरूपात आहे. उदाहरणार्थ मंगळ जर फर्स्ट हाऊसमध्ये असेल तर व्यक्तीचा जो स्वभाव आहे तो एकदम शार्प असतो. प्रत्येक वाक्य एक घावात 2 तुकडे, इंडिपेंडंट असतो, इगो ड्रायव्हन क्रिएट करतो मंगळ. म्हणजेच काय? 100 प्रश्नाचं एका शब्दात उत्तर. हा आहे फर्स्ट हाऊस मंगळ. अशा व्यक्तीला स्वतःचा डिसिजन स्वतः घेण्याची सवय असते. माझंच खरं, बाकी सगळे खोटे. दिस इज ॲटिट्यूड ऑफ धिस पर्सन हू हॅव फर्स्ट हाऊस मार्स. मंगळ जर 4थ्या भावात असेल, 4थ्या हाऊसमध्ये असेल तर काय इम्पॅक्ट क्रिएट करतो? घर, कुटुंब आणि ओव्हरऑल ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे यामध्ये मंगळाची एनर्जी दिसायला स्टार्ट होते. काही वेळा अशी व्यक्ती घरातल्या प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या खांद्यावर ओढून घेतो की मी बघणार, मी घरातला मोठा आहे. ही आहे मंगळ 4th हाऊसची केस. मंगळ जर 10th हाऊसमध्ये असेल तर काय करशाल? तर त्याची एनर्जी ओव्हरऑल काम आणि अचिव्हमेंट यामध्ये त्याची ऊर्जा सगळ्यात जास्त स्पेंड होईल. बिकॉज असे लोक फार जास्त करिअर ओरिएंटेड असतात. कारण 10th हाऊसमध्ये आला मंगळ, 10 वगैरे कर्माचा आहे, ऑक्युपेशनचा आहे. मंगळ म्हणजे पूर्ण कामाची एनर्जी. म्हणून मंगळ चांगला आहे की वाईट आहे हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की ओव्हरऑल कॉम्बिनेशन आणि मंगळाच्या सिच्युएशन्स या XYZ पर्सनच्या कुंडलीमध्ये काय रिप्रेझेंट करतायत. स्वतःचा मंगळ मजबूत कसा करायचा? 1 नंबर रेमेडी सांगतो स्वतःचा मंगळ कसा मजबूत करायचा. घरामध्ये जायचं, ब्रह्मस्थानात उभं राहायचं, 180 डिग्रीला एक्झॅक्ट दक्षिण दिशा येईल. तिथे कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या अरेंजमेंट्स, पाण्याचे कलर्स, टॉयलेट, वॉशिंग मशीन, सेप्टिक टँक ह्या 5-7 गोष्टी असेल तर तुमचा मंगळ हा नेहमी निगेटिव्ह रिझल्ट्स देईल. म्हणून जेवढे वॉटर इक्विपमेंट्स असतील, साऊथमध्ये पाण्याचे कलर्स असतील ते काढून टाका. मंगळ उच्च रिझल्ट देतो. तुम्ही एखाद्या ज्योतिषीकडे जाता, तो माणूस तुमची कुंडली बघतो आणि मग तुम्हाला मुंगा घालायला देतो मंगळ आहे म्हणून. बाई असं नसतं कधी. रत्न घातला की तुम्हाला काय वाटतं? प्लॅनेटचा इफेक्ट संपवशाल तुम्ही. एवढे मोठे बादशाह झाले, प्लॅनेटचा रिझल्ट संपवशाल तुम्ही. मंगळ म्हणजे ॲक्शन आहे. भल्या भल्यांना संपवलं या मंगळाने. तुम्ही एक खडा घालून मंगळाचे रिझल्ट थांबवणार आहे? मंगळाची जी एनर्जी आहे ना ती डायव्हर्ट करायची असती. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू वन फॉर्म टू अनादर फॉर्म. भगवद्गीतेचा नियम आहे. मंगळ उच्च करण्यासाठी काय करायचं? दक्षिण दिशा फार स्ट्रॉंग करायची, प्लस नियमित व्यायाम, 100% हेवी एक्सरसाइज. मांगलिकचा सीन समजायला बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की माझा पार्टनर हा असा काय, किंवा असा काही प्रश्न आहे की माझ्या कुंडलीत अशी कुठली ऊर्जा आहे की ह्या नात्यामध्ये हे कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट करते. कारण तुमचं नातं जे आहे, रिलेशनशिप आहे, हे 2 व्यक्तींचं कॉम्बिनेशन आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी समजून घ्या. 2 व्यक्तींचे प्लॅनेटरी कॉम्बिनेशन्स जेव्हा एकत्र होतात तेव्हा लग्न होतात. एकाची एनर्जी दुसऱ्यावर परिणाम करते आणि दुसऱ्याची एनर्जी पहिल्या व्यक्तीवर परिणाम करते. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे दशा. दशा म्हणजे काय? कुंडली बघताना सगळ्यात पहिले हे बघायचं की माझ्या कुंडलीमध्ये कुठला ग्रह आहे जो मला रिझल्ट्स देतोय आत्ता. बऱ्याच वेळा काय होतं, मंगळाची दशा नसते, मंगळ रिझल्ट्स नाही देत. चंद्राची दशा आली, लोकांना हेच वाटतं की मंगळच रिझल्ट देतोय. असं नसतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले दशा जाणून घ्यायच्या. कुंडलीत एखादा आहे ना हे अंतिम सत्य आहे असं बिलकुल नसतं. त्या कुंडलीमध्ये जे कॉम्बिनेशन्स आहे हे वास्तूमध्ये काय आहे, कशा प्रकारचं एन्व्हायरमेंट ह्या माणसाच्या सभोवताली, दॅट मॅटर्स. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मांगलिक दोषाला घाबरण्याची गरज आहे का? बेस्ट रेमेडी मी तुम्हाला सांगितली. दक्षिण दिशेमध्ये कुठल्याही पाण्याचे कलर्स येऊ देऊ नये. म्हणजेच ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, ग्रे कलर जास्त येऊ देऊ नये. आणि टॉयलेट असेल तर तिथे कॉपरची पट्टी टाका. ही दिशा जी आहे ती स्टॅबिलाइज्ड होईल. मंगळ काय क्रिएट करेल? लीडरशिप क्रिएट करेल, संघर्ष करण्याची क्षमता क्रिएट करेल, कॅपॅबिलिटी क्रिएट करेल. आणि तुमच्या कुंडलीमध्ये जो काही मंगळ नेगेटिव्ह रिझल्ट्स देतोय तो स्टेबलाइज्ड होईल. अशाच प्रकारे ही मंगळाच्या पोझिशन्स आपण समजून घ्यावा
आणि मांगलिक व्यक्ती किंवा मांगलिक कुंडली नेहमीच खराब आहे असं बिलकुल नसतं आणि हा गैरसमज दूर करावा. असाच जर व्हॅल्युएबल कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन देखील फॉलो करा. धन्यवाद.